मसुदा समितीची स्थापना कोणत्या तारखेला झाली? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, बी 29 ऑगस्ट 1947, सी 26 नोव्हेंबर 1949 की डी 26 जानेवारी 1950. तर सगळ्यांना योग्य उत्तर माहीतच आहे, 29 ऑगस्ट 1947. आपल्या स्वातंत्र्याच्या 14-15 दिवसांनी म्हणजेच 29 ऑगस्टला मसुदा समितीचा जन्म झाला. प्रश्न 2. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? याबाबत कोणालाच काही लक्षात ठेवायची गरज नाही, हे तर सगळ्या मुलांना माहिती आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर. प्रश्न 3. मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? 5, B 6, C 7, D 8. तर याचं उत्तर 7 आहे. लक्षात ठेवा, अध्यक्ष तर डॉक्टर B.R. आंबेडकर होते, पण 7 सदस्य होते जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. कोण कोण? गोपाळस्वामी अय्यंगार, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, K.M. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, B.L. मित्तरच्या जागेवर नंतर N. माधवराव आलेत, D.P. खेतान यांच्या जागेवर T.T. कृष्णमाचारी आलेत. आणि तुमच्या लक्षात जर राहत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता, 7 जुने मित्र. प्रश्न 4. मसुदा समितीने संविधानाचा मसुदा किती वेळा प्रकाशित केला? एकदा केला, दोनदा केला, तीनदा केला की चारदा केला? तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे 2दा. पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 आणि दुसरा सुधारित मसुदा ऑक्टोबर 1948. तर पहिला फेब्रुवारी, दुसरा ऑक्टोबर. पहिला फेब्रुवारीच लक्षात ठेवा, कारण पहिला मंथ फेब्रुवारी येतो 1948. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? सांगा बरं का, कोण नव्हते? N. गोपाळस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, जवाहरलाल नेहरू. कोण नव्हते? तर उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. चालेल मित्रांनो. ओके, बाय बाय.